फॅमिली नमस्कार. चला आजची रेसिपी आहे खिमा. त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. कांदा घेतला आहे थोडासा, दालचिनी एकच लवंग घेतली आणि चक्री फूल घेतलं. जास्त नाही, खिमा थोडासाच आहे, अर्धा किलो. त्याच्यात लसूण, कोथिंबीर, अद्रक टाकलेली आहे, मिक्स केलेली आहे मी. चला आपण तेल टाकूया. तेल टाकलेलं आहे. आता आपण हे मटणचा खिमा घेतलेला आहे मी पूर्ण आधी हळद मीठ लावून असं मिक्स करून घ्यायचं, कारण ही खिमा असते ना, एक ठिकाणी गोळे राहते, तर खिमा करून आणलेला आहे मी, आधीच लावून घेतलेलं आहे. हो का. आपलं तेल तापलं आहे, त्याच्यात थोडेसे खडे मसाले टाकायचे, जास्त नाही टाकायचे. तेलात टाकली दालचिनी, चक्री फूल, विलवला लवंग, हलवून घेऊया. त्याला 1 चमचा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली. तेलात टाकली, छान चव येते. खिमा टाकून घेऊया. कुकरला लावायचा खिमा. 2-3 शिट्ट्या काढल्या की होते. चला ह्याच्यावर आपण ताट ठेवू का. हेच ताट ठेवले आणि गरम पाणी टाकायचं. ह्याच्यावर गरम पाणी होते तोपर्यंत थोडं वापरते खाली. आपलं पाणी गरम झालंय का, हे ठेवलेलं आता ह्याच्यात टाकू आणि हलवून घेऊया एकदा खिमा. बघा असं झालंय. थोडंसं अजून ह्याच्यात पाणी टाकायचं आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. थोडं पाणी टाकले, आपण टोपण लावून घेऊ आणि शिट्ट्या काढूता 2-3. हो का, आपला खिमा शिजून झाला आहे. कुकरमधून काढून घेतला, काढताना दाखवलं नाही. हो का. सगळं कांदा, कोथिंबीर, खडे मसाले हे. चला आता आपण फोडणी टाकू. तेल टाक, 2 पळ्या टाकले, 3. तेल गरम होऊ द्यायचं आपलं. चला कांदा टाकूया आपण. खडे मसाले तर हे टाकलेले, तर कांदा टाकायचा. टोमॅटो नाही टाकत मी, तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका. हो, काळा मसाला टाकलाय आपला, विकायला केलेला आहे. ती मसाला आहे बरं का, मथुरा मसाले, काळा मसाला. ह्याच्यात थोडीशी हे वाटलेला मसाला टाकू, वाटत 3 चमचे. चला आता हे टाकून घेऊया, खिमा टाकून घेऊया ह्याच्यात. चिकन मसाला टाकला, अर्धा चमचा. थोडंसं पाणी टाकायचं. हो का, पाणी टाकले, थोडंच पाणी टाकले, थोडाच खिमा करायचा. आपला खिमा झालाय मस्त, एकदम झणझणीत खिमा झाला. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ तर जास्त टाकलेलंच आहे, पण जसं तुम्हाला लागेल तसं, नाही तर वरती घेतलं तरी चालते जेवणात थोडं, नाही तर खारट होऊन जाईल. बघा मस्त चमचमीत आपला खिमा झालाय. आपण भाकरीसोबत घेऊया आपण. कोथिंबीर टाकायची थोडीशी आपली, मस्त रटरट. टाकलेली रेसिपी चिमण्याची टाकलेली नव्हती. चला आपला खिमा तयार झालेला आहे. मस्त चमचमीत खिमा तयार आहे. अशी नक्की रेसिपी तुम्ही त्याच्यासोबत
मस्त गरमागरम कडक भाकरी, कांदा आणि लिंबू. चला नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करा, लाईक करा, चॅनलला